कार्यक्रमाला देखील खूप वेळ झालेला आहे। वेगवेगळ्या देशांमधून लोक जे आहेत या कार्यक्रमाला आलेली आहेत। आज धम्मयान एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट याच्या माध्यमाने इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर याचा आज भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडला। त्यानिमित्ताने सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज या कार्यक्रमाला खास करून उपस्थित भूतानचे गृहमंत्री लिओनॉप शेरिंगजी, त्याचबरोबर अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री चाउना मीनजी, त्याचबरोबर श्रीलंकेचे माजी खासदार उदित लोकुभंडारजी, माननीय डॉक्टर भीमराव आंबेडकरजी जे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे, ते देखील इथे उपस्थित आहेत। आमचे मंत्री संजयजी सिरसाट साहेब, त्याचबरोबर आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर, या संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकरजी, उपमहापौर राजेंद्रजी जंजाळ, ज्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, असे भिक्खू धम्मज्योती थेरोजी, त्याचबरोबर भिक्खू बोधिरत्न थेरोजी, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, खोतकर साहेब देखील उपस्थित आहेत। सर्वच उपस्थित मान्यवर आणि सर्वच सन्मान्य भंतेजी, सगळ्यांचं खूप खूप इथे धन्यवाद। आणि समोर बसलेले सर्व हे संभाजीनगरमधील या इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरशी निगडीत आणि त्याचबरोबर या धम्मयान एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या सगळे सदस्य असतील, सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी करतो। आज मला वाटतं या ट्रस्टसाठी आणि त्याचबरोबर संभाजीनगरसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे। महत्त्वाचा दिवस का? कारण की आज या संभाजीनगरमध्ये जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विद्यापीठ देखील आहे आणि त्याच संभाजीनगरमध्ये आज एक इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर या ठिकाणी उभं राहत आहे। हे फक्त एक मेडिटेशन सेंटर किंवा एक इमारत नाही आहे, हे एका नव्या युगाचा प्रारंभ आहे। या इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरच्या माध्यमाने येणाऱ्या काळामध्ये जी येणारी पिढी आहे तिला एक वेगळी दिशा देण्याचं काम जे आहे ते इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरच्या माध्यमाने होणार आहे। आणि फक्त नावापुरतं इंटरनॅशनल नाही आहे, या मेडिटेशन सेंटरला इंटरनॅशनल अफिलिएशन, मला वाटतं थेरोजी, या इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरला त्याचं ॲफिलिएशन देखील मिळालेलं आहे। म्हणजे भविष्यामध्ये या इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरच्या माध्यमाने वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळे भंते या ठिकाणी येतील आणि त्याचबरोबर विचारांचा आदानप्रदान जे आहे हे या मेडिटेशन सेंटरच्या माध्यमाने होणार आहे। या मेडिटेशन सेंटरसाठी जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा या मेडिटेशन सेंटरसाठी 26 कोटी जे आहे हे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने मंजूर करून दिले आणि आज त्याचं भूमिपूजन या ठिकाणी या सगळ्या महानुभावांच्या हस्ते या ठिकाणी झालं। मला वाटतं संभाजीनगरसाठी देखील हा खूप मोठा दिवस आहे की आज इथे एक वेगळं सेंटर उभं राहत आहे। हे सेंटर फक्त एक इमारत नसणार आहे, याच्या पुढच्या 2 वर्षांमध्ये भंतेजी मला म्हणाले की हे मेडिटेशन सेंटर बनून तयार होईल। मला आपल्याला आग्रहाची विनंती करायची आहे की आता निधीची पूर्तता जी आहे ही शासनाच्या माध्यमाने झालेली आहे। मगाशी आपण बोलून दाखवलं की जो काही निधी राहिलेला आहे तो लवकरात लवकर द्यावा, पण मला वाटतं आत्तापर्यंत मोठ्या निधीची रक्कम जी आहे ती आपल्या अकाउंटमध्ये आणि त्याचबरोबर टेंडर देखील झालेलं आहे। मी इथे सामाजिक न्याय मंत्री देखील आहेत, आम्ही सगळे लोक उपस्थित आहोत। आपण काम सुरू करा
आपल्या कामामध्ये कुठेही अडथळा येणार नाही, ही आमच्या सगळ्यांची खबरदारी असेल. कारण की पहिल्यांदाच एक वैश्विक स्तरावरचं ध्यान केंद्र या ठिकाणी उभं राहत आहे. तर ते आमच्यासाठी देखील खूप महत्त्वाचं आणि आत्ताच्या प्रसंगाला घेऊन, जिथे आपण पाहताय की मिडल ईस्टमध्ये जे आहे युद्ध चालू आहे, काही देशांमध्ये जे आहे युद्ध सुरू आहे, अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये पूर्ण जगामध्ये शांततेचा संदेश देण्याचं काम जे आहे ते गौतम बुद्धांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये या ठिकाणी हे मेडिटेशन सेंटर उभं राहत आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढीला जे आहे हा शांततेचा संदेश जो आहे या मेडिटेशन सेंटरच्या माध्यमाने या ठिकाणी होणार आहे. इथे 200 प्रशिक्षणार्थी केंद्रापैकी एक ध्यान केंद्र जे आहे हे या संभाजीनगरमध्ये या ठिकाणी होणार आहे. एक स्पिरिच्युअल इकोसिस्टीम आपण बोलू शकतो की हे स्पिरिच्युअल इकोसिस्टीम या ठिकाणी या 3 एकरांमध्ये तयार होईल, जिथे ध्यान, शिक्षण, संशोधन, संस्कृती आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांचा संगम जो आहे तो या ठिकाणी होणार आहे. आजच्या काळात आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की लोकांमध्ये तणाव आहे, अस्थिरता आहे, लोकांमध्ये राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे. या सगळ्या गोष्टींचं जर शांत करायचं असेल आणि स्वतःला शोधायचं असेल तर होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय मेडिटेशन सेंटर शिवाय जो आहे तो आपल्याला जो आहे तो पर्याय उरणार नाही. आज हे इकोसिस्टीम तयार झालं की इथे रोजगार देखील तयार होईल. युवकांना जो आहे हो या ठिकाणी फक्त आध्यात्मिक नाही तर आर्थिक आणि सामाजिक विकासाचा केंद्रबिंदू जे आहे हे या ठिकाणी हे सेंटर ठरणार आहे. मला एक हे सेंटर किंवा हे सेंटर का बांधतोय, बुद्धांची शिकवण जी आहे ती काय आहे. आज आम्ही वेगवेगळ्या समाजामध्ये फिरत असतो, वेगवेगळ्या कामं जी आहे ती करत असतो. सामाजिक न्याय मंत्री असतील, खोतकर साहेब असतील, मी असेल, स्वतः आंबेडकरजी असतील, हे वेगवेगळ्या स्तरावरती आम्ही लोक काम करत असतो. पण मनामध्ये शांती जी आहे ही शांती कधी नसते की बाबा रोज काही ना काहीतरी कामं असतं. कधी त्याचा राग आला, कधी याचा राग आला, कधी हा असा का बोलतो, कधी तो तसा का बोलतो, तो वरचढ चालतोय तर मी अजून खाली का राहिलोय. या सगळ्या गोष्टींचं उत्तर जे आहे हे मेडिटेशन सेंटर असणार आहे. एक तुम्हाला फक्त उदाहरण बोलून जे आहे ते माझं भाषण मी या ठिकाणी संपवणार आहे. एकदा एक तरुण जो आहे हा खूप अस्वस्थ होता आणि तो अस्वस्थ अवस्थेमध्ये पूज्य भंतेजींकडे गेला आणि भंतेजींना त्यांनी सांगितलं की माझ्या मनामध्ये जे आहे ते खूप गोंधळ आहे, माझ्या आयुष्यामध्ये खूप नाराजी आहे, माझं मन जे आहे ते शांत राहत नाही, मला राग येतो, मला चिंता होते, याच्यावरती मी काय करू. तर त्याला जे आहे हे भंतेजी एका शांत ठिकाणावरती घेऊन गेले. तिथे एक जे आहे ते तलाव होतं. त्या तलावामध्ये जे आहे हे त्या ठिकाणी भंतेजी म्हणाले, या तळ्याच्या पाण्यामध्ये नीट तू निरखून पहा, तुला काय दिसतं ते. पण तलावाकडे जेव्हा गेले ते तेव्हा तलावाचं पाणी जे आहे ते गढूळ होतं. तर तो तरुण भंतेजींना म्हणाला की तलावाचं पाणी तर गढूळ आहे, पण मला तिथे गढूळ असल्यामुळे जे आहे ते तलावामध्ये काय आहे हे मला काही दिसत नाही. तर भंतेजी त्याला म्हणाले, थोडा वेळ शांत जे आहे हे त्या तलावाच्या काठाशी जे आहे ते आपण बसू आणि नंतर आपल्याला काय दिसतं ते आपण पाहू. थोडा वेळ शांतपणे तलावाच्या काठाशी जेव्हा तरुण आणि ते भंतेजी बसले तेव्हा जे गढूळ पाणी होतं, ती घाण जी होती ती घाण खाली जी आहे ती सेटल झाली आणि पाणी जे आहे ते क्लिअर झालं आणि त्या पाण्यामध्ये स्वतःचं तर प्रतिबिंब त्याला दिसत होतं, पण त्याचबरोबर आकाशाचं प्रतिबिंब पण त्याला स्पष्ट त्या तलावामध्ये दिसू लागलं. म्हणजे आपण ज्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये जगतो, आपण देखील जो आहे तो आपल्याला शांतता जर आपल्याला हवी असेल तर आपण जे आहे शांत जे आहे या ठिकाणी चित्ताने जो आहे तो विचार करणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये या मेडिटेशन सेंटरच्या माध्यमाने जे आहे
ते जे आहे तरुणांच्या जीवनामध्ये जो आहे हा बदल घडवण्याची ताकद जी आहे या इंटरनॅशनल सेंटरमध्ये आहे. आणि त्याचबरोबर शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा चिवरदानाचा पवित्र कार्यक्रम जो आहे हा पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जर केला असेल की त्यांचं नाव जे आहे ते एकनाथजी शिंदे साहेब आहेत. आम्ही देखील पूर्ण परिवार जो आहे तो त्या ठिकाणी उपस्थित होतो. आम्हाला देखील संधी जी आहे त्या ठिकाणी चिवरदानाची जी आहे भोजनदानाची जी आहे त्या ठिकाणी मिळाली. मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे की जे भंते जे आहे जे आपण सगळे लोक सगळ्या गोष्टी सोडून जे आहे हे देशाला आणि तरुणांना जे आहे एक दिशा देण्याचं काम या ठिकाणी करताय. त्याच्यामध्ये आज या मेडिटेशन सेंटरच्या माध्यमाने आमच्या सगळ्यांचा एक हातभार खारीचा वाटा जो आहे तो या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचा देखील आहे. याच्यामध्ये आम्हाला एक मोठं समाधान आहे. मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप धन्यवाद देतो. मी भंतेजींचं खूप खूप धन्यवाद देतो की आपल्या प्रयत्नाने या ठिकाणी हे एवढं मोठं मेडिटेशन सेंटर उभं राहत आहे. पण ते आता भूमिपूजन झालेलं आहे. लवकरात लवकर आपण जे आहे आम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा उद्घाटनासाठी इकडे बोलवा एवढीच विनंती आपल्याला या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी भूतानचे होम मिनिस्टर देखील आहेत, त्याचबरोबर अरुणाचलचे उपमुख्यमंत्री देखील होते. सगळेच व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सगळ्यांचं मी या संभाजीनगरमध्ये देखील स्वागत करतो. सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.